जगी अवतरले ब्रह्ममूर्ती शांता जगी अवतरले ब्रह्ममूर्ती शांता जगी अवतरले ब्रह्ममूर्ती शांता जगी अवतरले उदयाने ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावयाले दीनजना ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाते होका दुराचारी विषयी आसक्त
संत कृपे त्वरित उद्धरती ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती अखंडित नामा त्यांची वास पाहे निशिदिनी ध्याय संत संग ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती पांडुरंगा करू प्रदान पांडुरंगा करू प्रदान पांडुरंगा करू प्रदान पांडुरंगा करू प्रदान दोसरे चरण संतासिया दोसरे चरण संतासिया दुसरे चरण संतांची यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी महायोग पीठे तडे भीमाराध्यां पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज जावाव्या सुखटा तीन शिरे सहा मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो पथे काळी आपण असावे जवळी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धारावयाले तीन जना ब्रह्मादिक ज्यांचे वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती आज फार मोठा पर्व काळ शेडगाव सर्व शेडगाव ग्रामस्थ सर्व भजनी मंडळ टाळकरी लांब लांबून आलेले परमार्थ प्रेमी मंडळी परमपूज्य गुरुवारी अक्का गुरुवर्य हिरवे भाऊ हिरवे तात्या गुरुवर्य संजू भाऊ
राजू भाऊ, सर्वच महाराज मंडळी, विनेकरी बाबा, मते बाबा, हरिभक्ती परायण सायकर महाराज, आमचे पैलवान श्रीकांत महाराज, माळवाडीकर सगळी मंडळी, कॅशियर, मॅनेजर सगळेच, हरिभक्त परायण नवनाथ महाराज, रायकर महाराज, सर्वच समोर बसलेले प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती करू आपण सद्गुरूंच्या कृपेनं थोड्या वेळ सेवा. भाग्यवान मंडळी, भगवान दत्तात्रयाच्या दरबारामध्ये एक ब्रह्मनिष्ठ महापुरुषाचा सोहळा होतोय आणि शेडगाव मध्ये होतोय. भाग्यवान आहे तुम्ही. कशावरून भाग्यवान? हे सगळं जुळून आलं ना महाराज एक ठिकाणी. त्याचं कारण असं आहे, ज्या वेळेस परमपूज्य गुरुवर्य दादाला अनुग्रह झाला विद्यापीठला, त्यावेळेस दादांनी बाबांना एक प्रश्न विचारला होता. मी गुरुचरित्र वाचतो म्हणले. आता त्यांचं उपास्यात लहानपणा बसून होतं ना. बाबांना एक प्रश्न विचारला का मी गुरुचरित्र वाचू का म्हणले. अरे म्हणले आपला अधिष्ठानच ती, आपला उगमच तिथे म्हणले. समोर महापुरुषांची व बाबांची समाधी, मूळच तिथून आहे ना, उगमच तिथून आहे म्हणले. हंस, ब्रह्मा, त्रि, दत्त, नारायण, लक्ष्मण, बलभीम, सखयानंद, शांतामाई, बंडोबाबा, किरोबाबा आणि श्रीपाद बाबा, अशी ही दिव्य परंपरेचा प्रसाद गुरुवर्य परमपूज्य दादांपर्यंत आला. आणि त्याच प्रसादाचा ह्या मंडळींनी सुरुवातीपासून ही मंडळी तत्पर आहे सेवेमध्ये. सेवा, या मंडळींची सेवा फार तत्पर आहे. म्हणून इथं सोहळा होतो महाराज. सोहळा कुठं नसतो होत. पवित्र ते कुळ पावन तो जेथे हरीचे दास. जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच येईल. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातून जी अभंगवाणी पडली पाहू ना श्लोकामध्ये, याच्यामध्ये किती एकता आहे. पवित्र ते कुळ, कुलम पवित्रम, जननी कृतार्था, वसुंधरा म्हणजे त्या ठिकाणची भूमी पवित्र असते, पुण्यवतीच ते येईल. अशा पवित्र कुळामध्ये महात्मा जन्माला घेत असतात. ब्रह्मनिष्ठ महापुरुषाचं आपल्यासारख्यानं काय वर्णन करावा. मज पामरा हे काय थोर पण पायीची वाहन, पण ही एक सेवा आहे. आजचा दिवस, आजच्या या पर्व काळाला परमपूज्य गुरुवर्य दादांचा अवतार, त्याला आपण जन्म दिवस, प्रगट दिन म्हणत असतो. महात्मे, संत महात्मे असतील, भगवंताचं कार्य आणि संतांचं कार्य एकच कार्य असतं. पद्धत जरी वेगळी असेल. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती, त्यावेळेस धर्माला ग्लानी येते, त्यावेळेस भगवान परमात्मा येतात. काम वेगळं असलं
तोच भगवान परमात्मा संत अवतारात येत असतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम आपणची देव कार्य जसं असेल तसं. जुनी मंडळी सांगतात ना, भगवान परमात्मा येते पण मोकळे येत नाही. घेऊन या चक्र गदा हाची धंदा मिस्त्री. जुन्या काळामध्ये कोळपे होते. आता नवीन पिढीला नाही समजायचे. कोळप्याचं असं शास्त्र आहे, सरळ त्याला काय करत नाही पण मध्ये आलं तर ते लगेच उडीत असते. कोणी असतो कोळप्याचं. तसं भगवंताचं आहे. भक्तरा के पाया पाची दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. भक्तरा के पाया पाची दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. भगवंताचा प्रेम आहे. पण त्या शेतामध्ये एखादी माऊली जर खरबं घेऊन गेली तर ती मोडून नाही देणार महाराज. एकदम कृपाळू सज्जन तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. संतांचं जीवन काय असतं महाराज. आणि इथं नामदेवरायांचा अभंग आपण सेवेकरता घेतलाय. नामदेवरायांचा अधिकार फार मोठा आहे महाराज. चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी पाठी मागे डोळे झाकून फिरविले देऊळ जगा माझी नामदेवा दूध प्याला नामदेवा हाती, दूध प्याला नामदेवा हाती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवाची दूध प्याला, ओ नामदेवाची दूध प्याला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवाचे दूध प्याला, ओ नामदेवाचे दूध प्याला. असे नामदेवराय महात्मा प्रत्येक चरणामध्ये लाभ सांगितलेला आहे. संतांचं या भूतलावर येण्याचं प्रयोजन काय. तसं पाहिलं तर ब्रह्म काय सर्वगत समे जेथ आणू नाही विषम ऐसे जाणती ते बहुदुर्गम म्हणलंय. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्मा मार्ग चुकले, उघडे पंढर पुरारी, उघडे पंढर पुरारी. पुंडलिके देखे, भक्त पुंडलिके देखे, उघडे देविके वारी. तो हरि भोगी रागा, तो हरि भोगी रागा, तो हरि भोगी रागा, तो हरि भोगी रागा. ब्रह्म कसं आहे व्यापक आहे. जेथं अणू नाही विषय पण ते ब्रह्म सुद्धा मार्ग चुकत असतं. ही गोष्ट कधी शक्य आहे का. आता ऐकणारे काय साधे आहेत का. ब्रह्म व्यापक आहे. कुठं नाही ब्रह्म. ब्रह्म असं कमी जास्त आहे का. शेडगाव मध्ये जास्त आहे, पंढरपूर मध्ये जास्त आहे, आमच्याकडे कमी असं आहे का ब्रह्म. मग ब्रह्म मार्ग चुकल का. एखाद्यानं जर प्रश्न विचारला, जर ब्रह्म इतकं व्यापक आहे मग ब्रह्म मार्ग चुकल का. पण माऊली अगोदरच अभंगाच्या सुरुवातीला सांगतात, नेनो नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुर आले. भक्त पुंडलिके देखिले उभे केले,
तो हा विठोबा निधा ब्रह्मादिका ज्याचे पाऊले समान विटेवरी शोभती तो हा विठोबा निधा. आणि तेच ब्रह्म हे सर्वत्र व्यापक आहे. त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला वर्ण नाही, ज्याला गुण नाही. ते संत महात्मे असे ब्रह्मनिष्ठ महापुरुष आपल्याला अनुभव आणून देतात. महाराज, ही परंपरा बोलण्याची नाहीच, ही परंपरा अनुभवाची. म्हणा सेवितो हा रस वाटितो अनिका नकारान भारी गरे हो नकारान भारी गरे हो नकारान भारी गरे हो नकारान भारी सेवितो हा रस वाटितो अनिका सेवितो हा रस वाटितो शेडगाव पर्यंत निवेश चौखड शेवटच्या श्वासापर्यंत जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. पण तेच ब्रह्म महात्मा व्यवहारी सत्तेत येत असतं. ते ब्रह्म अर्थात सगुणात येत असतं. जसं जगद्गुरु तुकोबाराय तुकिता तुलनीशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणी आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सत चित आनंद. हे काय? हे ब्रह्मच आहे ना. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी याचे ते हे समचरण पहा व्यमातिरी ते ब्रह्म आहे. विठ्ठल हेच ब्रह्म ज्या वेळेस भगवान परमात्मा आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोली लेजे ऋषी साच भावे वर्तावे. ज्या वेळेस काम संतांचं असत त्यावेळेस भगवान परमात्मा अशा महापुरुषांचं नियोजन करत असतो. तेच महाराज ब्रह्म कसं मूर्ती रूपानं प्रगट होतं अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. ब्रह्म मूर्ती संत जगी अवतरणे 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 ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरणे
नामदेवराय संत शिरोमणी नामदेवराय सांगतात, ब्रह्ममूर्ती संत, ब्रह्माचीच मूर्ती संत म्हणजे कोण आहे? दिसायला आपल्यासारखे दिसतात, वरून काय बदल आहे बरं? संतांमध्ये आणि गेल्यानंतर तरी पुण्यवती होती, मंदिर होतं, आपण फोटोची पूजा करतो, असताना पूजा करत होतो. गेल्यानंतर गेले दिगंबर ईश्वरी विभूती, राहिल्या त्या कीर्ती. वरून काय बदल होते? एका साहित्य संमेलनामध्ये, संत संमेलनामध्ये प्रश्न विचारला होता त्या मीडियावाल्याने, ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर व्यवहार बदलतो का? ते म्हणले नाही बदलत. म्हणले मग काय बदलत? मीडियावाले काही गप नाही राहती. ते म्हटले नंतर साक्षात्कार झाल्यानंतर व्यवहार बदलतो का? त्या ताईंनी सांगितलं व्यवहार नाही बदलत. मग काय बदलतं म्हणले? काहीतरी बदलत असाल ना. व्यवहार बदलत नाही. पूर्वी ज्या भाकरी खात होता त्याच खातो म्हणले, तेच कपडे घालतो म्हणले, त्यांच्यातच राहतो, त्यांच्या सारखाच वागतो. मग बदलत काय म्हणले? नजर बदलती म्हणले. विठ्ठल तत्वज्ञ संत स्वीकारेती. नजर बदलत असते. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमीर दुःख गेले फिटले, श्री गुरु निवृत्ती राये मार्ग धाविला सज्वळ, बाप रखुमा देवीवरू विठ्ठल दिनाचा. संत आतून बदलत असतात. उंट कौट खातो ना, ऐकलं तर असताना, वाचलं तर असताना कुठेतरी, उंट कौट खातो, दुसऱ्या दिवशी ते तसंच बाहेर येतं. फोडून पाहिजे ते कौट, आतून मोकळं झालेलं असतं. तसा साधू आतून मोकळा झालेला असतो. लिंग देहाच्या सुटता गाठी, चित्त चैतन्याची होता भेटी. लिंग देहाच्या सुटता गाठी, नेत्री अश्रूंचा पूर गाठी, रुदन कधी आलीवा. जोपर्यंत असं होत नाही बाबा म्हणायचे, तोपर्यंत विषय कळणार नाही. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी मुखी बोला नाम. कीर्तनामध्ये नामस्मरण प्रधान आहे महाराज. तुम्ही नामस्मरण करायला कटाळा करताय, वाजवायला, गायला, ऐकायला. साधूचं कार्य, संतांचं कार्य महाराज. ह्या कीर्तनामध्ये सगळ्यात प्रधान संत नाम गाऊ, नाम घेऊ, नाम विठोबा. आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. असं ब्रह्मच मूर्ती रूपाने या पृथ्वी तलावर येत. उजळावया आलो वाटा, खरा खोटा कशा करता उद्धारवया आले. उद्धार म्हणजे नेमकं काय हो? संत उद्धार करतात म्हणजे आपला हात धरून घेऊन जातात कानावर, विमानात बसवितात का? उद्धार म्हणजे काय? आता आपण एवढी इथं याच्यामध्ये नेमकं उद्धार कोणाचा झाला? ज्यांचा झाला ते इकडे मंदिरात व्हा आणि राहिलेले जेवायला बसा. काढता येईल का बाजूला? असं काय लक्ष नाही उद्धाराचं? असेल ना काहीतरी लक्ष? त्याला ज्ञानेश्वरी पाहावं लागेल, त्याला भागवत पाहावं लागेल, त्याला शास्त्र पाहावं लागेल, नव्हे त्याला उतारा पाहावं लागेल महाराज. शास्त्र प्रचिती त्याच्या करताय, आत्मप्रचिती त्याच्या करताय, गुरु प्रचिती त्याच्या करताय महाराज. सदा नामघोष प्रधान साधना आहे महाराज. जगद्गुरु तुकोबर आहे. सदा नामघोष करू हरी कथा, तेने सदाचे Come on.
प्राप्त झालं मृदंगाचार्य. नामस्मरणाचं फल काय सांगितलं याच्यामध्ये? गायनाचार्य म्हणजे काय फल सांगितलं? समाधान. तेने कधी मधी सांगितलं का? संतुष्टम सततम योगी. सीजनल पर नाही. संत उद्धार करतात म्हणजे नेमकं काय करतात? काय करतात? उद्धार करतात म्हणजे जीव अज्ञानाच्या ठिकाणी, स्वरूपाच्या ठिकाणी झोपलेला आहे महाराज. सगळ्या दुःखाचं कारण आहे स्वरूपाचं अज्ञान. ज्या वेळेस त्याला स्वस्वरूपाचं अज्ञान, ज्याला आपण अनुग्रह म्हणतो, त्याला महावाक्य म्हणतो, संत ज्या वेळेस परंपरेनं आलेलं महावाक्याचा उपदेश आपल्याला करतात, का बाळा तू हे पंचमहाभूताचं शरीर नसून तू ब्रह्मस्वरूप आहेस, तू शिवस्वरूप आहेस, तू आत्मस्वरूप आहे. हा बोध ज्यावेळेस ठसला जातो, अंगी मुरला जातो, अनुभव आले अंगा ते या जगा, मग ते अपंग, ते सगळे अभंगामध्ये कंठी प्रेम दाटे, नयनी नीर रोटे, हृदयी प्रगटे राम रूप. मग देह तादात्म्य सुटतंय आणि देह तादात्म्य सुटल्यानंतर जे समाधान भेटतं ना, ते देवाचं दर्शन आहे. त्या ज्ञानाला अंतःकरणाचे मल विक्षेप दोष निघून जातात. राहतो आवरण नावाचा दोष, अज्ञान स्वस्वरूपाचं, ते स्वतः संतांच्या कृपेनं नष्ट होतं. अंतःकरण पवित्र होतं. जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन. संत कृपा झाली थोर आनंदाला पूर. कोणी भाग्यवान रस्त्याचे निरावले अंतर. स्थिरावले अंतर. जोपर्यंत अंतःकरण स्थिर होत नाही ना, तोपर्यंत समाधान नाही भेटणार. कुठं जाऊ द्या, कुठं जाऊ द्या, काय फरक पडत नाही. जोपर्यंत अंतःकरण स्थिर होत नाही, अंतःकरण जोपर्यंत शांत होत नाही, प्रमाणे त्याला आला शीतळ शांतीचा शीतळ शांतीचा वारा. तिने सुख झाले या फिटला पातकांचा धारा. कळी काळाशी ज्याची मृत्यूची भीती संपली. गोपीचंदाची आई काय नाव तिच्यावर? मैनावती. मैनावतीनं सांगितलं होतं आपल्या मुलाला, मला आता मृत्यूची भीती नाही वाटत म्हणले. मरण माझे मरून गेले. काय तयारी असेल महाराज? मरण माझे जगा काळ खाय आम्ही माथा धरा. जलेंद्रनाथाचा अनुग्रह होता ना, त्या अनुग्रहाच्या योगानं मला मृत्यूची भीती नाही राहिली म्हणले. आता मला काळाच्या जबड्यातून सुटले म्हणले. म्हणजे याचा अर्थ तिचा उद्धार झाला. म्हणतात तुका म्हणे मुक्ती परनेली
आता दिवस चारी खेळी माळी. मग मुक्ती तर माळ घेऊन उभी आहे ना, घेऊन मुक्ती बाळा गुणकुसमांची माळा. तर तिला वर सापडाना ना महाराज, तिथं मुक्ती माळ घेऊन तयार आहे घालायची कोल्हापूर. सापडाना तसा ब्रह्म संपदा म्हणलंय. 26 ब्रह्म संपदा. दैवी संपत्ती किती आहे? 26. गुणकुसमांची माळा, 26 फुलं आहे त्या माळेला. ती मुक्तीच्या हातात आहे माळवर मला, घेऊन मुक्ती बाळा. गुणकुसमांची माळा. कोणाची वाट पाहती? वैराग्य निरपेक्ष गळा गिवसी तसे विठ्ठल विठ्ठल. आणि हे वैराग्य दादांच्या ठिकाणी होत. सात्विक वैराग्य. तामसी वैराग्याला शास्त्र मान्य नाही करीत. राजस वैराग्य परमार्थात टिकत नसतं, तेवढ्या पुरतं असतं ते. स्मशान वैराग्य टिकतं का? प्रसूती वैराग्य टिकतं का? प्रसूतीच्या वेदना आहे तोपर्यंत ती म्हणते आता जाणारच नाही तिकडं. आणि एकदा जिकडे तिकडे झाल्यावर संपलं वैराग्य. विठ्ठल परमपूज्य. हे सगळे लक्षण आपण प्रत्यक्ष पाहिले ना, प्रत्यक्ष पाहिले ना आपण सगळे लक्षण. म्हणूनच मुक्तीला माळ घातली ना. वैराग्य पहिलं लक्षण आहे, वैराग्य. निरपेक्ष म्हणजे अनपेक्ष, सुचिर दक्ष उदासीन, गतव्यथा सर्वारंभ परित्यागी, योमद भक्त. अशा लक्षणाने जो महात्मा असतो, समजून घ्यायचे लक्षण आपल्यामध्ये प्राप्त झाले तर आपला उद्धार झाला. विठ्ठल सगळ्यांनीच ऐकलं असेल गुरुवारी बापूंच्या मुखातून. आपण सुटलो का नाही आपल्याला कळावं म्हणले. दुसरा कोणीतरी सांगणं ना आपला उद्धार झाला हे नाही. आपण सुटलो का नाही आपल्याला कळावं महाराज. तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी आता दिवस चार. सहज ऐकलं महाराजांच्या मुखातून पहिल्यांदाच. काही योग असतात महाराज पंढरपूरच्या रस्त्याना. म्हणजे दादा व्याघ्रासनावर बसून साधना करत होते. पहिल्यांदाच ऐकलं आम्ही. दादांकडे सुद्धा व्याघ्रासन होतं, कारण त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलंय, प्रत्यक्ष पाहिलं आपला जन्म होण्याच्या अगोदर. विठ्ठल जोपर्यंत परिपूर्ण साधना होत नाही महाराज. पिकलिया सेंदी कडू बन गेले तैसे आम्हा केले. अवस्था काम क्रोध लोभ निमाले अवघी आनंदाची. मोक्ष म्हणजे काय हो? मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे तिथं कारणासहित दुःखाचा नाश झाला. तिथं दुःख जीवनातलं संपलं प्रमाणे त्याला झाले राम राज्य काय
पुरुषांचं रामराज्य झालं, मग आपलं झालं नाही का? आपलं नाही झालं? झालं ना आपलं हे. झाले रामराज्य झालं, झाले राम राज्य काय वने आमाशी धरणी धरी पीक गाय. पण निश्चय होतो का? सगळं झालंय पण निश्चय होतो का? निश्चय होत नाही ना. आणि निश्चय होण्याकरता तर हा सत्संग आहे. साधू महापुरुषांच्या मुखातून श्रवण करता 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 कधी होऊन जाईल कळणार नाही. तात्पर्य जीवनामध्ये असे महापुरुष ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरवले, उद्धारावया आले. वास्तविक पाहिलं तर संतांचं स्वतः करता काहीच राहिलेलं नसतं, काहीच करण्याचं राहिलं नसतं. ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले, ऐसा अनाथाचा सखा बोलिला विठाल आपल्या करता असतं महापुरुषांचं. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीन जना. आपलं दीनजन आपल्यासारखे तो आपल्याला बोध प्राप्त करून दिला, आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान झालं, विवेक प्राप्त झाला. संत तेथे विवेका म्हणून विशेष अत्यादरू विवेक. सर्वात परमार्थामध्ये विवेक महत्वाचा आहे, अनुसंधान महत्वाचं आहे. महाराज 24 तास आपण गृहस्थी मंडळी 24 तास आपण बसू शकत नाही. दादा म्हणायचे अनुसंधानावर राहा. नंतर नंतर तर दादा आम्हाला म्हणले तुम्ही चिंतनच करू नका, विठाला अनुसंधानावर राहा. म्हणजे अनुसंधान म्हणजे नेमकं काय? अनुसंधान म्हणजे आता तुमच्या भाषेमध्ये पूर्वीच्या बाया पदर घेत होत्या ना बाबा, जुन्या बाया पदर घेत होत्या ना. आता नका घेऊ. पदर पडला समोरून जरी कोणी आलं लगेच पदर घेणार, कोणी दिसलं का परत पदर घेणार. याला म्हणतात अनुसंधान. पडला का परत पदर घ्यायचा, पडला का विस्मरण झालं का परस्मरण, विस्मरण झालं का परस्मरण. म्हणजे संत आपल्याला सोप्या भाषेत सांगतात अनुसंधान. अनुसंधानावर राहणं म्हणजे विवेकावर राहणे. लक्ष लावून ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी अल्पा अजपा जपणे लक्ष लावून अंतरी. कृष्णा पाहती. आपलं सगळं बाहेरच पाहणं चाललंय, आज कधी पाहायला आपल्याकडे वेळ नाही. महाराज आठवतो प्रसंग गुरुपौर्णिमेचा. सगळेच होते त्यावेळेस. बंधू तर दोन्ही दोन बसले होते दादांचं प्रवचनामध्ये. म्हणजे आज गुरुपौर्णिमा आहे, तुमच्या प्रमाणावरून आठवलं. आज गुरुदक्षिणा देणारे बरेच मंडळी, कोण काय देईन. पण मला ही गुरुदक्षिणा लागत म्हणले, मला 1 लक्ष गुरुदक्षिणा लागते म्हणले.
महानिर्वाणच झालं महाराज. पण त्यावेळेस स्पष्ट दिसत होतं महाराज. ते सगळीच मंडळी साक्षीदार आहे त्या प्रसंगाचे. काय लागतं संतांना, काय अपेक्षा आपल्याकडून, भगवंताकडे लक्ष. आणि मग आपला उद्धार हा निश्चित ठरलेला आहे महाराज. उद्धार होणं म्हणजे काही गोष्ट अवघड नाही, सगळ्यात सोपं. बाबा म्हणायचे पोट भरणं अवघड, इतका परमार्थ सोपा आहे. पण रीत कळाली तर, रीत कळाली तर, एखाद्याच्या खिशामध्ये आता काळीच बिटी असेल पण चटका नाही देत ती, त्याला हे करावं लागेल, घर्षण करावं लागेल, प्रक्रिया करावं लागेल. ती सामान्य स्वरूपात आहे. ज्यावेळेस ती विशेष स्वरूपात येईल ना त्यावेळेस ती कार्यकारी होईल. तैसा हृदयामध्ये गिराम असता सर्व सुखाचा राम किम भ्रांताशी का. आपलं स्वरूप आहे महाराज ते. फक्त त्याचं ज्ञान आपल्याला आत्मज्ञान करून देता संत. आणि त्या आत्मज्ञानाला मिळणारं समाधान म्हणजे समाधी. ती समाधी ते खरं देवाचं दर्शन आहे. बाकीचं दर्शन किती वेळ होईल बरं आपल्याला, पण समाधान म्हणजे तुम्ही काही दर्शनामध्ये ना, अर्जुना देऊनी निज समाधी सवीची घातला महायुद्धी परी कृष्ण कृपा निधी तटस्थ त्रिशक्ती रोनिधी विठाला 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 सहज समाधी म्हणजे समाधान आहे. सहज कर्मी ती झाली जननो हे अवघा जनाचा. हे कार्य करण्याकरता, आपल्या जड जीवाचा उद्धार करण्याकरता ब्रह्म मूर्ती संत जगी अवतरले, उद्धारवया आले दीन देना. त्यांचा महिमा मोठमोठ्याचे नावं घेतात महाराज दुसऱ्या चरणात. ब्रह्मादिका त्याची अनेक वचन वापरले. वंदिती पायवनी म्हणजे काय? पायवनी म्हणजे काय आपल्याला बळवणी माहिती आहे, पण पायवनी म्हणजे काय? पायवनी म्हणजे ऐका, दिगंबरा 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 दिगंबरा
अशा महापुरुषांचं ब्रह्माधिक मग इंद्र चंद्र महेंद्र त्याच्यामध्ये सगळेच आले. अधिकार सांगितला. महापुरुषाचा अधिकार तीर्थ काय म्हणजे तीर्थ, महापुरुषाच्या चरणाचं तीर्थ. ब्रह्माधिक ब्रह्मदेवाला फुलाला हाडाचा, बापाचा हाडाचा, अखंड घरतो मडकी रे. कोण? ब्रह्मदेव. त्याचं सारखं चालूच आहे. फुलाला हाडाचा, बापचा हाडाचा. आलं देणार अखंड घडतो. आपली मडकी कोणा घडवली? सगळ्या फॅक्टरी ब्रह्मदेवाच्याच आहे ना. पण ब्रह्मदेवाला असं वाटलं बापचा हाडाचा म्हणजे नारदाचा. विठ्ठल विठ्ठल असं वाटलं. काही काम काही फॅक्टरीत एकदा आपण थोडं सुट्टीवर म्हणून 2 दिवस सुट्टी काढली आणि पृथ्वी तलावर आले. असे फिरत असताना एक प्रसंग घडला. ब्रह्मदेव एकदा मृत्यू लोकात आले. पृथ्वी तलावर अशी गंगेच्या कडानं चालले असताना तिथून एक महापुरुष येत होते. ब्रह्मनिष्ठ महापुरुष कबीर महाराज. चिपळ्या हातामध्ये विनय श्रीराम जय भजन करीत चालले होते. देहीची विधी भोगू दशा आपल्या मस्तीत होते. आणि हे इकडून समोर समोर अशी चौकात गाठ पडली. आता मोठ्या माणसाचं लय अवघड असतं. ते म्हणले मी ब्रह्मदेव म्हणले. बरं ठीक आहे म्हणले, चांगलं आहे म्हणले. काहीतरी मागा म्हणले. मागितल्याशिवाय कसं काय जाते म्हणले. त्याने सांगितलं काही मागणे आम्हाला काय करा, आमची परंपरा आहे म्हणले. आम्हाला कशाचीच अपेक्षा नाही. ज्याला कोणतीच अपेक्षा राहत नाही तेच संतपद असतं. महाराज काही करायचंच राहिलेलं नसतं तेच संतपद असतं. आणि ते पद प्राप्त झालेले महात्मा म्हणतात आम्हाला काही नको, काहीच नको आम्हाला. त्यांनी सांगितलं पण काहीतरी मागितल्याशिवाय आम्ही जाऊन देणार नाही म्हणले. आता मोठ्याचा शब्द आहे ना. तो म्हणला नाही नाही आम्ही काही मागत नसतो. म्हणले मग मी जाऊन नाही देणार. ठीक आहे म्हणले. आता नाईलाज झाला ना. कधी कधी गाढवाला सुद्धा म्हणावं लागतं विठ्ठल म्हणले ठीक आहे. आता तुम्ही आडवे झाले तर एक पावशेर नम्रता द्या म्हणले. नम्रता म्हणले ती लागली डोके खाजवायला. ब्रह्मदेवाला डोके किती म्हणले. हे तर काय आपल्या कुठं ग्रंथात नाही कुठंच नाही म्हणले. नम्रता द्यायची कशी म्हणले. ते म्हणले नंतर दिली तर चालेल का. म्हणले मला लागतच नाही हो म्हणले. नाही मला 2 दिवसाची मुदत द्या म्हणले. 2 दिवसाची मुदत द्या. 2 दिवसांना मी बरोबर देतो म्हणले. आणि मग ते गेले भगवान शंकराकडे गेले. म्हणले असं असं घडलं. म्हणले हे गिऱ्हाईक आमच्याकडे नाही तुझ्या म्हणले पुढं. गेले भगवान विष्णूकड. याचे नाभी जन्म चतुराना जग हे खाली माताना ते हे लेकर होता याचे. आणि मग आले म्हणले काय काम काढलं म्हणले. बरोबर त्यांनी सांगितलं मी गेलो होतो मृत्यू लोकात. एक महात्मा भेटला म्हणले मला. आणि त्यानं माझ्याकडे पावशेर नम्रता मागितली म्हणले. त्यानं मागितली होती का तू स्वतःहून म्हणला. तो तर मागतच नव्हता म्हणले. पण मीच त्यानं म्हणलो काहीतरी माग. पण त्यानं नेमकं नम्रता मागितली. मा पडले डोकं बंद म्हणले. आता मी काय करू म्हणले. मला काही उमजारच म्हणले. नम्रता द्यायची कशी. म्हणले बापाना पोरांनी करायचं बापाला नाहीच करायचं म्हणले. बरेच बोलले पण ठीक आहे म्हणले तुला एक उपाय सांगतो म्हणले. तू आता जाय म्हणले. उद्या जाय म्हणले सकाळी. तो तसाच येईल. परत आल्यानंतर गेला का श्री संताची माथा चरण साष्टांग हे
माथा साष्टांग हे करी दंडवत. पाय धरले, पाय सोडी ना, पायच सोडायला तयार नाही. अरे म्हणले मी पावसाळ्याच मागितली होती म्हणले, ही तर 4 किलो झाली म्हणले. विठ्ठल ब्रह्मादिक ज्यांची वंदिती नाम घेता वदनी तुकाराम 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 तुका म्हणे पापे जाती पुण्यवंत व्हावे घेता. पहा बाकीचे साधनाचे फलप्राप्ती अलग अलग आहे. काही साधना असे फक्त पुण्य करतात, ही साधन असं पुण्य प्राप्त करतय आणि पापही जाळतय. विठ्ठल नाम घेता वदनी दोष जाती. दोष म्हणजे काय? दोष म्हणजे पापच येते एक प्रकारचं. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती किंवा सकळ पापे जाती. आनाजी बाबा एकाच मिनिटामध्ये आनाजी बाबा आत्महत्या करायला चालले होते. अशी दुर्धर व्याधी झाली होती. नाम घेता वदनी. पायवणी आहे का? काय पावर असतो पायवणी? आत्महत्या सगळ्यात मोठी अवघड गोष्ट म्हणजे आत्महत्या करायला चालली होती. अशी दुर्धर व्याधी झाली. हातापायातून असे रक्त गळत होतं. घरचे तर वैतकलेच होते. माता पिता बंधू बहिणी कोणी ना पावती. आणि मग शेवटचा पर्याय आत्महत्या. कोणीतरी सांगितलं इकडे आत्महत्या करण्यापेक्षा तू आता काशीला तर काही जाऊ शकत नाही. काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो पण उधार मिळतो म्हणले. मोक्ष देवनी उधार काशी होय कीर कधी वेचणी लागे ते शरीर गावी. आणि तुझं काशीला जाणं होणार नाही. पण हे प्रमाणे म्हणले अवघीच पापे जाती दिगंतरा. तू पंढरपूरला जाय, जवळ म्हणले पंढरपूर. पंढरपूर मध्ये एका परचा तू आत्महत्या कर, इकडे इकडे मरण्यापेक्षा तुला काहीतरी पापही जाईल आणि तुझं काहीतरी कल्याण होईल ना. म्हणून ते अनाजी बाबा पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर तिथं काय मग संत मेळासाडी सारखा गेले आणि आत्महत्या करायला लागले. आणि मग तिथं काय ती संतांचीच पंढरी. तिकडे साधू संत जन सगळे वैष्णवजन. आणि मग महापुरुषाच्या ताबेस आपले अनाजी बाबा म्हणले बाबा काय करतायत? म्हणले आत्महत्या करू नका म्हणले. नरदेह निधान लागले हती उत्तम सार उत्तम गती का. अहो म्हणले तुम्ही कशाला आत्महत्या करता? नाही म्हणले माझ्या समोर आता पर्याय नाही राहिला. घरचे तर विषय संपला म्हणले पण मला माझ्या शरीराचा कंटाळा आला. हाती नको म्हणले मला इतका मी हे झालं म्हणले. आता शेवटचा पर्याय आत्महत्या आहे. त्यावेळेस त्यांना सांगितलं मी तुम्हाला उपाय सांगतो. याच्यावर उपाय बाबा एक म्हणले तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा. महाराजांची समाधी म्हणजे नुसती समाधी नाही, संजीवन समाधी महाराज. ज्या समाधीचं तीर्थ बाहेर काढलेलं आहे सगळं, स्नानाचं पाणी सगळं जिथं ते बाहेर काढलेलं आहे ना त्या पाण्यानं स्नान करायचं. पायवणी रोजचं स्नान करायचं. कुशावर्तामध्ये स्नान करायचं. कुशावर्ता करिता स्नान त्याचे श्री राहाने. 6 महिने करायचं आणि संतांचं नामस्मरण करायचं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान ममताबाई एकनाथ नामदेव तुकाराम अखंड वाचायला बघ संतांचं
महाराजांचं नामस्मरण करायचं आणि 6 महिने निवृत्तीदादांच्या समाधीचं जे तीर्थ आहे ना बाहेर काढून दिलेला, बाहेर काढून त्याला स्नान करायचं, कुशावर्तामध्ये स्नान करायचं आणि अखंड नामस्मरण करायचं. 6 महिन्यामध्ये अनाजी बाबाचा देह पहिल्यापेक्षा स्वर्णकांती झाला. ब्रह्मादिक त्यांची वंदिती नाम घेता वदनी. मग कसा असू द्या म्हणले तिसऱ्या चरणात. आता आपण त्याच्यात जरी बसत नसलो पण पुढे याच्यात नक्कीच गोष्ट आमच्यासारखी विषय आसक्त तर होतोच आपण प्रपंचामध्ये. नाही म्हणायची सोयच नाही महाराज. आपला 20 वर्षापूर्वीचा इतिहास पाहणं, आपला नकाशा पाहणं, त्यावेळेस आपल्या चित्ताची स्थिरता, चित्ताचा विषय काय होता, आज काय, हे कशाचा परिणाम महाराज. आलेख पुराणामध्ये उदाहरणं भरपूर वाचलेले आपण. वाल्यापळे असं, अजामेळ असं, माझ्या मेळ पाप राशी तोही नेला वैकून, हे सगळं सत्संगाचाच महिमा आहे ना. नारदाचा असं, ऋषी मुनींचा असं, जपितपींचा असं, पुराणामध्ये, शास्त्रामध्ये, ग्रंथामध्ये आपण भरपूर प्रमाण ऐकलेले नाही असं नाही. पण ज्या महात्म्यांचा आपण सोहळा करतो ना, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सांगितलेलंच उदाहरण तुम्हाला सांगतो. दादा म्हणायचे शेख मोहम्मद बाबा आणि मांडळीचे आत्माराम बाबा, मी जर काही सांगितलं मला ऐकत येत म्हणजे काय अधिकार असतो महापुरुषाचा नाही कळत जीवाला. जीवदशा असते महाराज, जीवाचा दोष नाही त्याच्यामध्ये, त्याला प्रमाणच चालत नाही. दुसरं तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान साधू काळाला निदान अर्धा साधू तरी व्हावं लागतं म्हणले. सुरुवातीचा काळ दादांनी श्रीगोंद्याला बरेच पेनारे मंडळी नीट केले, बऱ्याच वेगळ्या गाड्या. आता इथं ते मंडळी कीर्तन करतात, त्याचे मिस्त्री साक्षीदार आहे. सुरुवातीचा काळ असे तरुण पोरं चांगले का ज्यांना रोज उचलून आणावं लागत होतं, कुणीतरी उचलून आणायचं. आणि ते बरेच दादानी आजही ती मंडळी चांगल्या स्थितीत सुंदर असा प्रपंच करतात. महाराज संत निवळ उद्धार करतात असं नाही, आपला प्रपंच सुद्धा चांगला करतात. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, समर्थाची कांता कुरान मागे विषय आसक्त संत कृपे त्वरित उद्धारते. तसा उद्धार व्हायला वेळ लागत नाही. वर्षभर अभ्यास करावा लागतो, पण निकालाला किती वेळ लागतो. नेटवर लगेच निकाल.
कसं ती भ्रांती गेली ना मुक्तचे ना मुक्त होता परी बळी घेऊन या छंद भ्रांती मी दे ही भ्रांती गेली सुटला. आणि मग ते म्हणले मी कर्जतवरून मोटरसायकलवर एकटाच चाललो होतो. एक दिवसचा प्रसंग आहे दुपारून असं. आणि श्रीगोंद्याच्या पुढे गेल्यानंतर एक जोडपं घास कापत होतं. घास कापत असताना त्यांनी पाहिलं म्हणले आणि थांबवलं. दादा थांबा थांबा थांबलो म्हणले. थांबल्यानंतर मग त्या जोडप्यानं दर्शन वगैरे घेतलं. घास कापत होते आणि त्या ग्रस्त दर्शन घेतलं आणि रडायला लागले. मग विचारलं आता दादांचं बोलणं म्हणजे वेगळंच होतं. ते बोलायला लागले की आपापच अवस्था होत होती. पवित्र तो देह आणि ते म्हणले काय झालं काही सासुरवास झाला का. ते पत्नीला म्हणले याला काही सासुरवास केला. ते आणखीच रडायला लागलं. चावी होती दादा एखाद्याला अवस्था होत नसून फक्त दादांच्या समोर जाऊन बसायचं. आणि मग त्यांनी सगळा प्रसंग सांगितला. म्हणले सगळ्या मित्रमंडळीने याला माळ घातली अनुग्रह दिला होता पण हा काही ठिकाणी राहिला नाही म्हणले. हा परत सुरू झाला म्हणले याच्यावर हा रोज पेतोय माळ काढली म्हणले. आणि त्याच्यामुळं मग तो बोलायला लागला. ते सगळं त्याची स्थिती शांत झाल्यानंतर तो म्हणे झालंय सगळं पण मला त्यांनी मारलं नाही म्हणले. ह्या मंडळीने काय केलं त्याला सगळ्यांनी एकत्र एका खोलीत कोंडलं आणि इतकं धोपटलं त्याला तर तो त्याला पार हेच करून टाकलं. सांगितलं मला आता पश्चाताप आलाय. तुला खरा पश्चाताप आला म्हणले. हो म्हणले. दादा म्हणले तुला गंज वाटतंय दारू सोडावं पण ती सोडीत नाही तुला तू काय करशील म्हणले. असं बोलल्यावर तर आणखीच रडायला लागला मोठमोठ्याना. मग म्हणले तुला खरं वाटतं का दारू सुटावा आपला प्रपंच सुखाचा व्हावा हे मुलं बाळा सगळं आपलं निर्वसनी जीवन व्हावं. अरे तुला प्रसाद मिळालाय म्हणले भगवान दत्तात्रेयांचा राजा. त्याच्याकरता नारायण महाराजांनी किती ज्या संगतीने विराग झाला मनोधडीचा भास साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरु पादुकाला. त्याला एक युक्ती सांगितली दादाने. हो का दुराचारी विषय असक्त संत कृपे त्वरित. म्हणजे तू एक कर गुरुवारी 5 गुरुवार शेख मोहम्मद बाबांच्या दरबारात जायचं. श्रीफळ प्रसाद ठेवायचा दर्शन घ्यायचं बाबाला साष्टांग दंडवत घालायचं अंतकरातून प्रार्थना करायची की बाबा आता मला पदरात घ्या माझं सगळं तुम्ही सांभाळा आता मला पूर्ण हे करा म्हणजे माझं उद्धार माझं कल्याण करा. उपवास कडक घाले 5 गुरुवार जाय. त्यांना सांगितल्याप्रमाणे संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ भागलिया. माझा कुठे जरी गेला तर संत त्याला ह्या जन्मात नाही तरी पुढच्या जन्मात धरून आणणारच. सांगितल्याप्रमाणे त्यांना श्रद्धा ठेवली आणि प्रत्येक गुरुवारी महाराजांचं दर्शन सगळं हे केल्यानंतर त्याच्या जीवनात बदल झाला. मला त्याचं व्यसन सुटलं आणि निर्व्यसनी जीवन जगू लागला. आणि हे सगळं जर कशाला घडत असेल तर केवळ एका सतसंगतीला घडतं. बिनु सतसंग विवेक न होई राम कृपा. कशा करता एवढा हा नियोजन आहे महाराज. ही काही सोपी गोष्ट आहे का करणं. धर्माचा मंडप घालणं सोपी गोष्ट आहे का. जे धर्माचा मंडप स्वतः घालतात त्यांना माहिती असतं महाराज. हा यज्ञ महाराज सकाळपासून यज्ञ चालू आहे. 1 दिवसाचा हा यज्ञ. किती कुंडी यज्ञ किती कुंडी यज्ञ हा किती कुंडी यज्ञ. जितक्या मुंड्या तितक्या कुंडी यज्ञ. विठ्ठल श्रवण करतो म्हणजे हवन चालू आहे ना. सगळे ब्राह्मण मंडळी आहे ना. यज्ञ चालू आहे सगळं सकाळपासून ज्ञान चालू आहे ना. याला एक प्रमाणे सत्संग. ज्याच्या जीवनात सत्संग आहे ना त्याचं जीवन एकदम चांगलं चालत असतं महाराज. दिव्याचं जर तेल संपलं तर पहिलं काय होईल बरोबर. दिव्याचं जर तेल संपलं तर ही जर नाही वात सुद्धा जळून जाईल. विठ्ठल
संताच्या वचनी वारी जन्म दुःख विष्टान्न ते भोग का म्हणे तेथे न पाचारिता जायचा संत चरणी भावे याच्याकरता हा सत्संग आहे. म्हणून नामदेवराय सतसंगाची वाट पाहतात. अखंडित नामाचा वास पाहे 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 निशिनी निजाता संगही निशिनी निजाता संगही रमारिक गाते वंदे पावनी रमारिक गाते वंदे पावनी निशिनी निजाता Kumar
जगी अवतरले उद्धरवयाले दीनजना ब्रह्मादिक त्यांचे वंदित नाम घेता बदली दोष जाती हो का दुराचारी कसे असू द्या फक्त संतांच्या तावडीत सापडला पाहिजे विषयी आसक्त संत कृपे त्वरित कृपा काय असते कृपा म्हणजे फार मोठी शक्ती महाराज कृपेसारखी शक्ती ह्या जगात नाही बरीच लोखंडाचं सोनं करतो काय बरं काय शक्ती याला वस्तू सामर्थ्य शक्ती म्हणतात संत कृपे त्वरित उद्धरती होका दुराचारी कसे असू द्या कोळ्याची कीर्ती वाढली केले रामायण रामादे नाम चांगले माझी कंठी राहो भले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा अखंडित नामा वास त्यांची पाहे निशिदिनी ध्याय सत्संगामध्ये इतकी ताकद आहे महाराज आता हे जे चाललंय ना समोर मेजर तुम्ही दिंडीत होते सगळीच मंडळी दिंडीत होती याच्यामुळं या भैयानं इतकं मोठं काम केलं धर्माचं महाराज तुम्हाला बारीक जर त्याचा विचार केला ना इतकं मोठं धर्माचं कार्य केलं या भैयाना प्रत्येकाच्या घरामध्ये दिंडीमध्ये लोक नाचत होते विठ्ठल ती सगळी दिंडी तुम्ही तिकडे आणणार पण हे सगळी मंडळी का प्रत्येकाच्या घरात हे चालू होतं ना महाराज नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी आणि मूळ उद्देश काय आहे सत्संगच आहे गाडीची कास आपण रोज पुशितो का मग आमशाला पुशितो फक्त आपला विषय झाला होता ना तुमच्या गाडीची कास तुम्ही रोज पुशी द्या का फक्त आमशाला पुशी द्या सत्संग फार श्रेष्ठ आहे महाराज नामदेवराय अखंडित नामा वास काय ते नातं फक्त गुरु शिष्यामध्ये चालतं अन्य चालत नाही ते काही बिरडे तुटे तेव्हा ते पहा काही तो स्वामी भेटेल तो जिव्हाळा लागतो जाणी भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा तोळा गुरु शिष्याचं नातं ह्या विश्वामध्ये एक नंबरचं नातं पवित्र आहे विठ्ठल फोन सुद्धा नव्हते महाराज सुरुवातीला दादा आमच्याकडे यायचे 3-3 दिवस राहायचे निघायच्या टायमाला काय स्थिती होत असत जावे त्याच्या झोपूनच घ्यावं लागत होतं विठ्ठल सत्संग म्हणजे फार श्रेष्ठ आहे म्हणून नामदेवराय शेवटच्या चरणात सांगता अखंडित नामा वास त्यांची पाय निशी दिनी ध्याय ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी नाम घेता बदली शेळगावकरांना कोटी कोटी धन्यवाद तुमच्याकडून फार मोठं धर्माचं कार्य होतं इतका मोठा सोहळा तुमच्या गावात होता सामान्य नसतंय का मूळ स्थानावर पुण्यतिथीचा सोहळा होतोय काय साधूच सुरुवातीला आम्ही गेलो होतो 2 वर्ष दुसऱ्या दिंडीमध्ये म्हणलं मेल नाही खायचंय त्याला साक्षीदारी आहे मंडळी म्हणलं दिंडीच काढायची आपल्याला काही हो म्हणलं विठ्ठल एवढं करीन माळेवाडीकर म्हणले आम्ही करू सगळी सेवा सगळं करून खरंच सेवा केली महाराज पुण्यतिथीला सुद्धा ही मंडळी दिंडी आणतात हे सोपं नाहीये तेवढ्या पुरतं करणं वेगळे हे टिकवणं इतकं तपस्या आहे महाराज हीच खरी तपस्या आहे आणि हेच सद्गुरूंची सेवा आहे सेवा हा स्वाधीन करी तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे म्हणून ही मंडळी समाधानामध्ये आणि समाधान हेच देवाचं दर्शन आहे समाधान हीच समाधी आणि ती प्राप्त होण्याकरता हा यज्ञ महाराज पहा ह्या कार्यक्रमाला आमचं सुद्धा येणं नव्हतं झालं पण काही सद्गुरूंची कृपा आमच्याकडे एक मोडकी तुडकी सेवा
किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी केले हे तर माझे ते उरले तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी प्रसादा वाचोनी. आता संतांचं भजन होईल एकदा, जय विठ्ठल होईल आणि मग महाप्रसाद. ज्ञानेश्वरा माऊली आरती होईल.